टिळकनगर आणि चेंबूरच्या मध्ये डाऊन मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र ही आता वाहतूक सुरळीत झाली। 10:10 ही ओव्हरहेड वायर तुटली होती, जी 11 वाजताच्या दरम्यान दुरुस्त करण्यात आली। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला। प्रवाशांनी रेल्वे रुळावर चालत पुढील स्थानक गाठलं। मात्र आता वाहतूक सुरळीत झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय। टिळकनगर आणि चेंबूरच्या दरम्यान अप लाईनवर एका 16H या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली होती। ती साधारण 9:10 ते लोकल लाईन इफेक्ट होते। ते 9:55ला लोकल लाईन पुन्हा पूर्ववत चालू झालेली आहे। स्टेशनवर गर्दी झाली होती। रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी आणि RPF यांनी बंदोबस्त नेमलेला होता। वाहतूक पुन्हा सुरळीत चालू झालेली आहे। ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण झालेलं आहे। आता वाहतूक एकदम सुरळीत आहे का? काही उशीर आहेत लोक? नाही, आता सुरळीत आहे, वेळेत गाड्या चालत आहेत। नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत शहरातील 58 प्रमुख चौकांवर AI आधारित वाहतूक नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे। केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून संपूर्ण व्यवस्थेचं संचालन केलं जाणार आहे। ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम या वाहनांची संख्या आणि वाहतुकीची घनता लक्षात घेऊन सिग्नलचा कालावधी आपोआप ठरवेल। त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह इंधन बचतीलाही मदत होणार आहे। तसंच ANPR आणि RLVD या तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित कारवाई होणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी ग्रीन कॉरिडॉरची सुविधाही उपलब्ध असणार आहे। PPP तत्वावर राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञान आधारित होईल असा विश्वास प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला है। नमस्कार, मेरा नाम कुशल गोगरी है और जो ITMS प्रोजेक्ट है वो स्टैंड करता है इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम। ये जो प्रोजेक्ट है वो ट्रैफिक सिग्नल, कैमरास और AI एनालिटिक्स को एक सिंगल प्लेटफॉर्म में लेके आता है। ये जो ITMS प्रोजेक्ट है वो हम नवी मुंबई में एरोली से लेके बेलापुर के जितने ट्रैफिक जंक्शन है सब पे लगाने वाले हैं। और अभी इसके अगर फ़ायदों की बात करें तो इसका सबसे बड़ा फ़ायदा है ये जो अभी करंटली नवी मुंबई में जो ट्रैफिक सिग्नल्स है वो एक करंट स्टैटिक काउंटडाउन टाइमर्स पे चलते हैं। ये जो हम लोग ITMS सिस्टम इंस्टॉल करने वाले हैं वो वहाँ हर लोकेशन का ट्रैफिक डेंसिटी, कितना ट्रैफिक हो रहा है, कितने लोग हैं, वो एनालाइज करके जो काउंटडाउन टाइमर है वो ऑटोमेटिकली अडेप्ट करवाएगा। इससे जो लोगों का जो वेटिंग टाइम होगा वो ड्रास्टिकली कम हो जाएगा और जो फ्यूल कंजप्शन है वो भी कम हो जाएगा। भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील राजलक्ष्मी कंपाऊंड परिसरातील अनधिकृत गोदामांवर MMRDAनं मोठी कारवाई सुरू केली। जमीन मालक आणि गोदामधारक यांच्यातील वाद प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांना नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। MMRDAच्या पथकानं बुलडोझर आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं गोदामांच्या अनधिकृत भंगारावर तोडक कारवाई केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कारवाईची माहिती मिळताच नागरिक आणि व्यावसायिकांनी परिसरात गर्दी केली। न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या कारवाईमुळे परिसरातील गोदामधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर नक्की काय सांगणार? कारवाई MMRDAकडनं करण्यात आली काय? आज सोनाळे येथे राजलक्ष्मी कंपाऊंड या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम आहे। सदरच्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित बांधकाम जे मालक आहेत त्यांना MMRDA अंतर्गत नोटीस दिली, त्याची सुनावणी घेतली। सुनावणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम आदेश पारित झाले निष्कर्षणाचे। त्याच्यामध्ये त्यांना 15 दिवसाची मुदत देण्यात आली होती। सदरचं बांधकाम त्यांनी 15 दिवसात निष्कासित करायचं आहे। तसं त्यांनी न केल्याने आज रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम आम्ही अनधिकृत बांधकाम निष्कासित करीत आहोत। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांच्या एका पोस्टमधील जैन जिहाद या शब्दप्रयोगावरून वाद निर्माण झालाय। भाजप नगरसेवक प्रवीण छेडा आणि जैन समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन वेदपाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटीतील व्हाईट पट्ट्याच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती। मात्र पोस्टमध्ये वापरलेल्या जैन जिहाद या शब्दामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणामुळे प्रसाद वेदपाठक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागले। माझी तक्रार त्यांनी जे ट्विट केली आहे जैन जिहाद म्हणून आणि त्या जिहादमध्ये त्यांनी असं आय एम ए विक्टिम ऑफ जैन कम्युनिटी
अशा प्रकारची जे ट्विट केली आहे, म्हणजे जैनी लोकांना सगळ्यांना जिहादी म्हणून त्यांनी जे संबोधित केलं आहे त्याचा माझा नंबर 1 विरोध आहे. दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी ज्याप्रमाणे वाईट पट्ट्याचा मुद्दा घेऊन संपूर्ण मुंबईभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये ज्या प्रकारे स्वतःचे इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी, बिकॉज ही इज इन्फ्लुएन्स, पैसे कमवतो त्या चॅनलच्या मार्फत, स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण 2 धर्मामध्ये त्यांना काय म्हणता येईल, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा व्यक्ती करतो आहे. त्याच्या विरोधात माझा आक्षेप आहे. क्रमांक 1, जैन धर्म हा फक्त गुजरात्यांचा आहे का नाही आहे. मराठी धर्मामध्ये सुद्धा जैन धर्म मानणारे लोक आहेत, शीखमध्ये सुद्धा जैन धर्माला मानणारे लोक आहेत. म्हणजे एका प्रकारे 2 धर्मामध्ये ॲक्च्युली तर हिंदूच्या विरोधात हा माणूस हा काम करतो आहे. त्यांच्याकडे सगळे जर चॅनल वगैरे आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये तो घरी काय कुराण करतो आणि काय करतो आणि त्याच्या पण पुढे जाऊन हा माणूस लिहितो मी गणपतीला उद्या गणपती पॅन्डलवर ते विरोध करणारा माणूस आहे. तो लिहितो काय मी गणपतीला मानत नाही आहेत आणि आपण सर्व जे काय आहेत ते कॅन्सरसारखे आहेत. आता सगळ्या समुदायाला, हिंदू समाजाला जो कॅन्सर सांगत असेल असा व्यक्ती जो 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करतो त्याच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं होतं. काही मराठी प्रेमी पक्षांनी, संघटनांनी देखील त्यांना समर्थन केलेलं आहे. याकडे कसं पाहताय, म्हणजे मनसेने थेट समर्थन केलं? माझ्या एकदम स्पष्टपणे आहेत, हा मराठी गुजरातीचा वाद नाहीच आहे. हा एका सोसायटीचा वाद होता वाईट पट्ट्याचा. त्याला जर वेगळं कलर हा व्यक्ती जर देत असेल तर ते चुकीचं आहे. आपण जर बघितलं, तुम्ही शेगावमध्ये मंदिरात गेले असेल तुम्ही लोक, आपण बघा तिथे वाईट पट्टे आहेत की नाही आहे. तुम्ही तिरुपती मंदिरला जा, आहेत की नाही. तुम्ही नाशिकच्या मंदिराला या, वाईट पट्टे आहेत की नाही बघा. वाईट पट्टा मांडण्याचं मागचं कारण फक्त एक आहे की जे लोक साधू संत चालत आहेत किंवा व्यक्ती जे चालत आहेत त्याच्यामध्ये वाईट पट्ट्यावर चालल्यानंतर त्याला ऊन कमी लागतो, नंबर 1. दुसऱ्या क्रमांकावर पावसाळ्यामध्ये लील प्रकारचा असतो, तो म्हणजे एक शेवाळू असतो, ते त्याच्यामध्ये फंगस उत्पन्न होते आणि त्याच्यामध्ये जीव असतो. त्याच्यावर कोणाचा पाय जाऊ नये म्हणून त्या प्रकारचा प्रकार आहे. आता ह्याला कलर देणं वेगळ्या प्रकारचं स्वतःच्या स्वार्थासाठी हा व्यक्ती करतोय. त्याला कोणाचाही पाठिंबा नाही आहे. ह्या व्यक्तीला कुठेतरी दिशा दिली पाहिजे. आज परत तो फक्त सोसायटी सोडून प्रत्येक घाटकोपरच्या बिल्डिंगमध्ये घाटकोपरसाठी तक्रार करायला लागला. म्हणजे घाटकोपरमध्ये राहणारे सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक काय मूर्ख आहेत का? या व्यक्तीच्या मागे जाणार कोण? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की या प्रकारे 2 धर्मामध्ये जे तेढ निर्माण करत आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असं प्रकारचं आवेदन मी माननीय उपायुक्त पोलीस यांना दिलं आहे आणि सिनियर इन्स्पेक्टर घाटकोपर पोलिसांनी यांना सुद्धा निवेदन दिलं. पोलिसांनी काय भूमिका सांगितली त्यांच्या पुढे जैन समुदाय म्हणून सगळ्यांना एकत्र करून पुढे आंदोलन? हो, 100% संपूर्ण जैन समाज आमच्या बरोबर आहेत. जैन समाजाचा एक ज्याला म्हणतात आम्ही 10 दिवस वाट पाहिली की हा शांत होणार म्हणून जैन धर्माच्या माध्यमातून आम्ही कोणालाही टीका केली नाही, एकही स्टेटमेंट दिलं नाही. परंतु आज आता त्यांनी जैन जिहाद म्हणून जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला त्याचा उत्तर द्यावा लागला. म्हणून जैन जिहाद जे शब्द त्यांनी वापरला आहे ते चुकीचा वापरला आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ वृद्धावर झालेल्या मारहाणीच्या घटनेची महापौर शर्मिला पिंपळोणकर यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वृद्धाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. ज्युपिटर रुग्णालयाजवळ घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरात संतापाची भावना व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोणकर यांनी रुग्णालयात भेट देत जखमी वृद्धाची प्रकृती जाणून घेतली. यावेळी त्यांनी वृद्धाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय. तसंच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली. नवी मुंबईतील वाशी परिसरात इलेक्ट्रिक दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पार्किंगमधून दुचाकी बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच वाहनातून धूर निघू लागला आणि पाहता पाहता दुचाकीनं पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. वाशी परिसरातील एका पार्किंगमध्ये उभी असलेली इलेक्ट्रिक दुचाकी बाहेर काढल्यानंतर चालक गाडीवर बसलेला असतानाच वाहनातून धूर निघू लागला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालकानं तात्काळ गाडीपासून दूर जात स्वतःचा जीव वाचवला. काही क्षणातच दुचाकीला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. या आगीत दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान या घटनेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय.
नवी मुंबईतील खारघर सेक्टर 34B येथील तुलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं लिफ्ट 4थ्या मजल्यावर बंद पडून 4 तरुण अडकले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सिडको अग्निशमन केंद्र खारघर येथील जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. विशेष उपकरणांच्या सहाय्यानं लिफ्टचा दरवाजा उघडून 4ही तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. सुमारे 1.5 तास लिफ्टमध्ये अडकलेल्या या तरुणांना कोणतीही दुखापत झाली नसून अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलाय. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव हद्दीतील शिव कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 4 गाळे जळून खाक झालेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. गोदामात साठवलेला कपडा, यान, धागा आणि मशिनरीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं ही घटना रात्री घडल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, तरी तपास अद्याप सुरू आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.